आदिवासी बांधवांनी केला आमदारांच्या वक्तव्याचा निषेध व तालुक्यातील आदिवासी ओबीसी बहुजनांमध्ये एकोपा ठेवण्याचा केला निर्धार। अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव आणि आदिवासी विकास परिषद यांनी राजूर येथे बैठक घेऊन पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या दिवशी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी बहुजन समाजाच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत निषेध व्यक्त करत अकोले तालुका कायम एक संघ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। नाद करायचा पण आपला नाही करायचा, नाद करा पण आदिवासींचा नाद नका करू। वाघाच्या शेपटाला ओढणारी आमची जात आहे। परिषदेचे सुरेश भांगरे, विजय भांगरे, सुरेश गभाले, ज्येष्ठ नेते सीबी भांगरे, गंगाराम धिंदले, भरतराव घाणे, दुदा लहामटे, सयाजी अस्वले, गोपीनाथ भांगरे, सुनील सारुकते, धोंडू साबळे, संतोष सोडनर, उपसरपंच संतोष बनसोडे, सहादू येणे, विजय येडे आदी आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहमदनगर। नमस्कार, मी भरत घाणे। या ठिकाणी जी काही आज पत्रकार परिषद घेत आहोत, यामध्ये 9 तारखेला झालेला जो काही आदिवासी दिनाच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये जी काही समाजामध्ये तेढ निर्माण करून वेगळ्या शब्दाचा प्रयोग करणाऱ्या लोकप्रतिनिधींना हे अशोभनीय आहे। खऱ्या अर्थानं गेली 40 ते 45 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व पिचड साहेबांनी केलेलं आहे। या नेतृत्वाने या तालुक्याच्या विकासासंदर्भात शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कसं मिळेल, रोजगारांना नोकरीच्या संधी, पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना खरं उभं करण्याचं काम पिचड साहेबांनी केलं। परंतु त्यांनी कधीही असा वेगळा शब्द वापरून समाजामध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं कधीही वक्तव्य केलेलं नाही। परंतु आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे मात्र समाजामध्ये तेढ निर्माण करतात, वाद उत्पन्न करण्याचं काम करतात आणि 9 ऑगस्टच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आदिवासी तरुणांना वेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मध्ये जोश निर्माण करून जे काही वक्तव्य केलं, या वक्तव्याचा खऱ्या अर्थानं मी सर्व आदिवासी समाजावतीनं जाहीर निषेध करतो आणि लोकप्रतिनिधींनी आपण काय बोलावं याचं भान ठेवावं अशा पद्धतीचं मी त्यांना या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो। अनेक समस्या आहेत, परंतु अनेक जण आता वेगवेगळ्या विषयावर बोलले। प्रामुख्याने मी आमच्या भागातील पर्यटनाची जी व्यवस्था आहे त्याच विषयावर बोलू इच्छितो। आमच्या भागात आजही मुलांना रोजगार व्हावा, उपलब्ध व्हावा, त्या निमित्तानं कुठेही प्रयत्न करताना दिसत नाही। कालच एक वेब मीडियाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे मिळालेली माहिती अशी की रंधाफोल या ठिकाणी काचेचा पूल जो होणार होता त्याची स्थगिती उठवली। तर नुसता एक रंधाफोल या ठिकाणी काचेचा पूल झाला म्हणजे पर्यटनाला चालना मिळाली असं होत नाही। याबरोबर हरिश्चंद्रगड असेल, कळसुबाई परिसर असेल, त्याबरोबर फोपसंडे असेल, त्याबरोबर इकडे बंडाधर धरणाच्या बाजूने जी गावं आहेत, असे अनेक प्रकारची मुलं हा व्यवसाय करतात। त्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं। त्याच्यावरही कुठंतरी विचार व्हावा, त्यांच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी त्या दृष्टीनं विचार व्हावा, त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत। हे सोडून देऊन कुठंतरी नको त्या मार्गाला मुलांना घेऊन जायचं तर हे अतिशय निंदनीय आहे। लोकप्रतिनिधींनी या निमित्तानं हे इकडं तिकडं एकमेकांना बोलून एकमेकाचं उन्हं काढण्यापेक्षा विकास कामांकडे लक्ष द्यावं, हे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि थांबतो। नमस्कार। गेली आदिवासी दिनापासून तालुक्यात जे असमाधानकारक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते एक आदिवासी समाजाच्या दृष्टीने खरोखरच असमाधान आहे। आम्ही बघितलं की ज्यावेळी भाऊसाहेबजी थोरात असतील
दशरथजी सावंत असतील, असे अनेक मान्यवर भूमिगत झाले आणि भूमिगत झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आदिवासींच्या घराचा सहारा घेतला आणि या आदिवासी समाजाने त्या कार्यकर्त्यांना जेवणा खावणापासूनचा आश्रय दिला. असा पूर्वीपासून अगदी गुण्यागोविंदाने नांदत आलेला हा अकोले तालुका आणि बहुजन समाज. आज त्याच्यात जर तड निर्माण होते, त्याच्यात तेढ निर्माण होते, तर ते निश्चितच आमचा हा आदिवासी समाज कोळी ठाकर हे एक इनामी समाज आहे आणि निश्चितच आमच्यासारख्याला मनाला ती बोचणारी गोष्ट आहे. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित करतोय की समाजालाही कळलं पाहिजे की या तालुक्यामध्ये भांगरे साहेब आमदार होऊन गेले, मधुकर पिचड साहेब आमदार होऊन गेले. मधुकर पिचड साहेबांनी तर त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात खूप मोठी भरभराट केली, नद्या बांधल्या, शेतीचा विकास केला, समाजाची जडणघडण केली, कार्यकर्त्यांची जडणघडण केली आणि अशा पद्धतीने एकदम सुसज्ज असा नावालौकिकाला हा अकोले तालुका आणला. पण आजचं जे असमाधान दिसतंय, एकमेकावर चिखलफेक दिसते. आम्ही बघतो की 2019 पासूनच जी चिखलफेक सुरू झाली, वैयक्तिक पिचड साहेबांच्या कुटुंबावर जे म्हणजे गच्छंती सततच कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे फक्त टीका आणि टिप्पणी, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि आज जे झालं त्यातून त्या काही कार्यकर्त्यांच्या तोंडून आम्हाला असं ऐकायला येत आहे की मग आमदार साहेबांचे वडीलही एक शिक्षक, ते सुद्धा अगस्ती कारखान्याचे संचालक झाले. ते आम्हाला एकमेकावर आरोप प्रत्यारोप नकोय. आम्ही जे गुण्यागोविंदाने हा समाज नांदत आलेला आहे, बहुजन समाज, आदिवासी समाज, तीच शांतता आम्हाला आमच्या विकासासाठी आणि आमच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्हाला आज कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे. परंतु आम्ही बघतोय तर जसे आमदार साहेब आमदार झाले, त्यांना कार्यकर्त्याशी घेणं नाही, कोणाशी घेणं नाही, ते कोणाला ओळखत नाही, कोणाची नीट धड बोलत नाही. अहो, पण ही समाज रचना आणि ही समाज व्यवस्था, आम्ही सहकारी संस्थेचे अनेक वेळा चेअरमन झालो, ग्रामपंचायत सदस्य झालो, सरपंच झालो. अहो, त्या ग्रामपंचायत मधून आपण प्रस्ताव करायचे असतात का, प्रकरण करायचे असतात, प्रस्तावित योजना त्या आणाव्या लागतात. रस्त्याचा असेल, गाव विकासाचा असेल, भाग विकासाचा असेल, पर्यटनाचा असेल, हे प्रत्येक गोष्ट प्रस्तावित केल्याशिवाय होत नाही. मग तुम्ही एकटे काय करणार आहे? म्हणून कार्यकर्ता हा एक गाभा आहे, विकासाचा गाभा आहे, हे विसरून चालणार नाही. आणि अशी जर तेढ निर्माण झाली, आता आम्ही बघतो का बहुजन समाज अनेक वेळा आमच्या सातेवाडी गटात भानदासजी गायकर साहेब असतील, त्या गायकर साहेबांचं आमचं कसं पटत आहे, आज त्यांना जाऊन विचारा आमचे काय प्रेम संबंध आहेत, त्यांनी केलेली आमच्या गटातली कामं हे आजही आमच्या स्मरणात आहेत. आणि त्या कामाला वैभवराव पिचड असतील, मधुकरराव पिचड असतील, यांनी ज्या दूरदृष्टीने कामं केले, जो आराखडा तयार केला, मग नद्या बांध असेल, शेतीची जडणघडण असेल, पण या सगळ्याला आज फाटा पडतोय, कुठेतरी पीळ पडतोय, विकासाला पीळ पडतोय, टीका टिप्पणी होते, एकमेकावर आरोप प्रत्यारोप होतात. आणि आरोप प्रत्यारोप म्हणजे आपल्या चांगल्या, मी का असं माझं म्हणणं आहे की अरे आपल्या माता भगिनी आहेत, आपले लेकरं बाळ आहेत, आपल्या पुढं शिक्षणाच्या समस्या, ह्या आदिवासी समाजापुढं रोजीरोटीच्या आज आम्हाला समस्या भेडसावतात. आज दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग अशा वेळी आपण आपल्या एक विचाराने राहिलं पाहिजे, एक विचाराने पुढे गेलो पाहिजे. ओके, स्टार्ट. तर मी CB भांगरे, मला आमच्या समाजाबद्दल आणि विभागाबद्दल सध्याची परिस्थिती दिसते आणि त्याला कुठंतरी सर्वसामान्यपर्यंत, प्रशासनापर्यंत त्याला माझं म्हणणं, आमच्या समाजाचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणणं मांडव. आणि म्हणून मी आज ही पत्रकार परिषद घेत आहे. सध्या पावसानं दडी मारलेली आहे
आदिवासी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या भाताच्या लागवडी अद्याप झालेल्या नाही, परंतु प्रशासन सुस्त आहे. अजून म्हणजे आता जवळजवळ भात लागवडीचा पिरियड कालावधी संपलेलाच आहे, परंतु कुणीही अजून प्रशासनामधला असे लोकप्रतिनिधी असतील कुणीही या समस्या जाणून घेण्यासाठी अद्याप फिरकलेलं नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मग जर आमची शेतीच पिकली नाही, कारण आमचं जीवनमान पूर्णतः शेतीवरच अवलंबून आहे आणि शेती पिकली नाही तर आमची उदरनिर्वाह आम्ही कसा करायचा, जनावरांना चारा कुठून आणायचा, हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे. आणि म्हणून प्रशासनाने या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आमची मुलं 10वी 12वी पास झालेत, परंतु रस्त्याची दुरावस्था, एसटीची अपुरी व्यवस्था, त्यामुळं आमची मुलं ही शिक्षणापासून वंचित आहेत. आणि म्हणून त्याचा सुद्धा निपटारा करणे गरजेचे आहे. परंतु तिथंही शासन कमी पडतंय, लोकप्रतिनिधी तिथं कमी पडतात, कुठं मुलांची सोय करताना दिसत नाही. अशा प्रकारच्या एकंदरीत या परिस्थितीमुळं आदिवासी मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतात की काही अशी भीती तयार झालेली आहे. याचबरोबर या तालुक्यामध्ये रोजगाराच्या संधी तर अजिबातच नाही, परंतु मागच्या काळामध्ये पिचड साहेबांनी पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासी युवकांना, आदिवासी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पर्यटनाची व्यवस्था केली. परंतु हे करीत असताना आता झालंय काय की एखादा तरुण, त्याला काही गोष्टी माहीत नाही की व्यवसाय करताना काही परवानग्या काढाव्या लागतात किंवा काही एखाद्या वेळेस तो आहे आपल्या जवळ, गावाच्या जवळ, मग तो त्या ठिकाणी एखादा ठेला टाकतो, तिथं व्यवसाय सुरू करतो. आणि परंतु तिथं सुद्धा लोकप्रतिनिधींच्या मार्फत अनेक त्या व्यावसायिकांना अडचणीत आणण्याचं काम केलं जातंय. त्यांना टेंट लावून दिले जात नाही, होडी चालवू दिली जात नाही. शिवाय पर्यटन हे जे येतात ते बहुतेकांची म्हणजे इथं राहण्यासाठीच येत असतात, कारण ते मजा मारण्यासाठी येतात. परंतु मुद्दाम होऊन त्या पर्यटकांना मूलभूत सुविधापासून वंचित ठेवायचं, रात्रीच्या वेळेला लाईट बंद केली जाते. आणि मग या भागामध्ये तर डोंगराळ भाग आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांचं या ठिकाणी बरंचसं वास्तव आहे, त्यामुळं अनेक दुर्दैवी घटना घडतात. आणि म्हणून ही लाईट जाणार नाही, रोजगाराच्या संधी अधिकाधिक लोकांना कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि एक दुर्दैवाची बाब अशी आमच्या लक्षात आली की 9 ऑगस्टला देशभरामध्ये, जगामध्ये हा आदिवासी क्रांती दिन साजरा झाला, परंतु आपल्या अकोले तालुक्यामध्ये मात्र चित्र वेगळंच होतं. एकीकडं असं माझ्या ऐकण्यात आलं की आम्ही मणिपूरच्या घटनेने व्यथित झालो. होय, आम्ही सगळं एकूण एक भारतीय त्याच्यापासून व्यथित झालेलं आहे, कुणालाही त्याचा आनंद झालेला नाही. परंतु त्या नावाखाली जो आनंदोत्सव साजरा केला ती गोष्ट अपेक्षित नव्हती, परंतु ती झाली. होते तरुणांचा उत्साह झाली असेल ती, परंतु हे करीत असताना 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं एका जबाबदार व्यक्तीकडून, आणि तोही दुसरा तिसरा कोण नसेल तर तालुक्याचा लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक यांच्याकडून असं होणं अपेक्षित नाही. आणि तालुक्यातल्या लोकांना आम्ही त्यांच्या विचाराशी सहमत नाही किंवा त्यांचा विचार आम्हाला मान्य नाही, परंतु एक तालुक्याचा प्रतिनिधी, समाजाचा प्रतिनिधी म्हणून नेहमीच आम्ही त्यांच्याकडे तरुण सुशिक्षित असलेला माणूस, त्यांच्याकडून काही अपेक्षा समाज धरून आहे. आम्हाला त्याबद्दल आनंद होतोय की आपला एक शिकलेला सवरलेला माणूस लोकप्रतिनिधी म्हणून या तालुक्याचं नेतृत्व करतोय. परंतु जर अशा प्रकारे चुकीचं त्यांच्याकडून बोलणं झालं असेल म्हणण्यापेक्षा झालेलंच आहे ते, आणि ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आतापर्यंत हा या तालुक्याचा इतिहास आहे की वर्षानुवर्ष हा समाज गुन्ह्यागोविंदाने नांदतोय, परंतु ह्या ज्या चुकीच्या गोष्टी घडतात ह्या गोष्टी निश्चितच भूषणा होऊ नाही. नमस्कार, मी पांडुरंग शंकर भांगरे, रिटायर पोलीस इन्स्पेक्टर. आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये असं मत व्यक्त करू इच्छितो की आज सध्याची जी परिस्थिती आहे या तालुक्याची, ज्या पद्धतीनं दिशा द्यायला पाहिजे पण त्या तालुक्याची दशा होत आहे, याचं कारणच असं की साहेबांनी 40 वर्ष या तालुक्याचं नंदनवन केलेलं आहे. पण नंदनवन करत असताना त्याचं वाळवंट होताना दिसतंय. गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये चुकून
एखाद्याच्या हातात कावळा यावा तशी परिस्थिती झाली आहे. आणि तशी जरी आली ती लोकशाही मार्गाने तो आम्ही निकाल स्वीकारतोय, पण तालुक्याला जी दिशा द्यायला पाहिजे ती साहेबांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये देवासारखं स्थान निर्माण केलंय. एक आदिवासीचा नेता म्हणून हे केलंय. अनेक शाळा असतील, कॉलेज असतील, रस्ते असतील, पुरा विकासाची गंगा या तालुक्यामध्ये दाखवली. शेतकऱ्यांसाठी असतील, मुलांसाठी असतील. असं असताना आज ती या 4 वर्षामध्ये ती परिस्थिती दिसत नाही. साहेबांनी जी 40 वर्षामध्ये परिस्थिती गमावली ती ही 4 वर्षामध्ये गमावली आहे. म्हणून आमच्या सामान्य सर्व माणसांच्या मनामध्ये तो एक खंत निर्माण झालेली आहे. चांगल्या सर्व माणसांच्या मनात निर्माण झालेली आहे. असं असताना इतका आज शासनाचा मोठा निधी अनेक योजनांसाठी येतोय. तो नुसता कोटींनी आकड्यात दिसतोय, पण प्रत्यक्षात कुठल्याही योजनांमध्ये राबवताना दिसत नाही. आणि आताचं सध्याचं नेतृत्व योग्य शिक्षणाच्या बाब जाऊ द्यात, पण 15 ते 25-30च्या वयातल्या मुलांना कुठल्या दिशेला घेऊन जात आहे ह्या दिशेची आम्हाला खंत वाटते. आणि आदिवासी समाज जर याच दिशेला गेला तर निश्चित आम्ही भरकटल्याशिवाय, आमची नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आज 9 ऑगस्टच्या या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने जर पाहिलं तर काय परिस्थिती तिथं होती. सगळ्या चॅनलवर सगळीकडे दाखवलं जात होतं, सगळी माणसं पाहत होती. आज हा तरुण किती भरकटला जात होता. त्यांच्या ज्या गोष्टीपासून त्यांना वंचित ठेवायला पाहिजे त्याच गोष्टी पुढे येत होत्या. आणि त्या सर्व याच्यानंतरही जो लोकप्रतिनिधी यांनी स्वतःचं भान ठेवून जे काही भाष्य करायला पाहिजे ते भाष्य न करता जो समाज आम्ही एकत्र, बहुजन समाज, आम्ही आदिवासी, आम्ही परंपरा पद्धतीने एकत्र जो नांदत राहिलो त्या समाजामध्येही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी ते भान ठेवलं पाहिजे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर मला अजूनही अनेक कार्यकर्ते मुद्दे सांगतील, पण माझा एक महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही आदिवासी समाज सर्वच आहोत. राघोजी भांगरे हे आमचं आदर्श स्थान आहे. देवगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्या राघोजी भांगऱ्यांचं सर्व रेकॉर्ड यापूर्वी कोणालाही माहीत नव्हतं. ते पिचड साहेबांनी आदिवासी नेता म्हणून त्यांचं रेकॉर्ड शोधलं. सगळं आज या ठिकाणी पुस्तकं तयार आहेत, पुतळे तयार आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे स्मारकं स्थापली जातात, त्याबद्दलही प्रश्न नाही. पण जो सरकारचा मोठा निधी आला आणि या चालू आमदारांनी ज्या ठिकाणी देवगाव सारख्या ठिकाणी त्याचं हे पाहिजे, या तालुक्यामध्ये त्याचं स्मारक पाहिजे असताना ती परक्या दुसऱ्या तालुक्यामध्ये तो निधी वापरून तिथं ते स्मारक बनवलं जात आहे. आणि हे उघड्या डोळ्यांनी ते पाहतात का हा निधी तिथं जात असताना एक ब्रश शब्द सुद्धा विधान परिषदेमध्ये बोलत नाही आणि तो निधी आणला जात नाही. असं जर कमकुवत नेतृत्व असेल आणि कुणीकडे कोणाच्या सांगण्याप्रमाणे जर वळत असेल तर आमच्या आदिवासी समाजाला निश्चित दिशा दिसणार नाही. आमची दुरावस्था झाल्याशिवाय म्हणजे आम्हाला दुरावस्था झाल्यासारखं वाटेल. म्हणून असं नेतृत्वाचा आम्ही निषेध करतो आणि दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करू नये अशी मी त्यांच्या अपेक्षा करतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. जय हिंद.